आणि एक महत्त्वाची बातमी, बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद भावजय लढत अटळ आहे। सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। महाराष्ट्रातील बड्या नेत्याची TV9 मराठीलाही माहिती आहे। लोकसभेला देशातील टॉप 10 लढतींपैकी बारामतीची एक लढत असणार आहे। संदीप राजगोळकर माझे सहकारी आपल्याला अधिक माहिती देतात। संदीप, सुमित, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आपल्याला माहिती आहे शरद पवार यांचा पक्ष वेगळा झाला आणि अजित पवार यांचा पक्ष वेगळा झाला आणि संपूर्ण महाराष्ट्राचं आता लक्ष लागलेलं आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघाकडे। आणि बारामतीमध्ये सध्या गेल्या 15 वर्षांपासून प्रतिनिधित्व करतायत ते शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांच्या विरोधात त्यांच्याच भाऊजय सुनेत्रा पवार म्हणजेच अजित पवार यांच्या पत्नी जे आहेत त्या लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत असा दावा जो आहे तो महाराष्ट्रातल्या एका बड्या नेत्यानं TV9 मराठीकडे केलेला आहे। सुनेत्रा पवार यांची मानसिकता देखील झालेली आहे, अजित पवार यांची देखील तशी मानसिकता झालेली आहे आणि अजित पवार यांचं कुटुंब जरी सुनेत्रा पवार यांच्या बाजूने असलं तरी शरद पवार यांचे इतर जे भाऊ आहेत ते मात्र सुप्रिया सुळे यांच्या बाजूने राहू शकतात असा देखील दावा जो आहे तो महाराष्ट्रातल्या एका नेत्यानं केला आहे। त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुका लागल्यानंतर टॉप 10 फाईट्स ज्या असणार आहेत त्यापैकी एक बारामती लोकसभा मतदारसंघ असणार आहे असं म्हणता येईल। त्यामुळे मोठी चुरस या ठिकाणी पाहायला मिळेल। दोन्ही उमेदवार हे पवार घराण्यातलेच असणार आहेत। सुनेत्रा पवार विरोधात सुप्रिया सुळे, आता हे दोघेही ह्या दोन्ही नेत्या ज्या आहेत त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। त्यामुळे बारामतीचा मतदार नेमका कुणाला कौल देतो हे निकालानंतर स्पष्ट होईलच। मात्र जी लढत आहे ती या दोघींमध्येच होणार असल्याचा जो दावा आहे तो TV9 मराठीकडे एका बड्या नेत्यानं केलेला आहे। नक्कीच, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।